अन्नपूर्णा अन्न हे पूर्ण ब्रह्म या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत. नमस्कार. आज बनवूया कोथिंबीर पराठे. आज बनवूया कोथिंबीर पराठा. त्यासाठी लागणार साहित्य हे भरपूर अशी कोथिंबीर घेतलेली आहे. गव्हाचं पीठ घेतलंय, लसूण घेतलाय, जिरी घेतली, हिरव्या मिरच्या घेतल्यात आणि मीठ घेतलंय. मिक्सरच्या भांड्यामध्ये ना लसूण टाकून घ्यायचंय, हिरवी मिरची टाकायची, जिरी पण टाकायची आणि हे वाटून घ्यायचे. हे वाटून झाले. आता याच्यात कोथिंबीर घालून घेऊ. कोथिंबीर पण वाटून घ्यायची. अशी थोडी थोडी करून वाटून घ्यायची. मिक्सर मधून ना कोथिंबीर बारीक करून घेतली. आता पीठ मळून घेऊ. गव्हाचं पीठ घ्यायचंय, मीठ टाकायचंय, मिक्स करून घ्यायचंय. ही वाटून घेतलेली कोथिंबीर टाकून घ्यायची. पाणी न टाकताच मळून घ्यायचे याच्यामध्येच, कोथिंबीर वाटणामध्ये, म्हणजे कलर पण छान येतो. पीठ ना मळून झाले आणि याच्यात पाणी न टाकता मळून घेतलेले, कलर पण चांगला आला याला. पराठा बनवून घेऊ. पीठ ना असं थोडस मळून घ्यायचं, म्हणजे पराठा ना सॉफ्ट होतो. पराठा ना आता लाटून घेऊ. मी ना थोडेसे ना तेल लावून घेणार आहे पराठा लाटाय. थोडेसे पीठ टाकून घ्यायचे. पराठा ना फुगला पाहिजे म्हणून मी तेल लावणार आहे. थोडेसे ना पीठ टाकायचे लाटून घेताना. पराठा लाटून घ्यायचा आहे. तुम्हाला जसा आकार पाहिजे तसा ना लाटून घ्यायचा. पराठा लाटून झालाय. आता भाजून घेऊ. तवा ना तापाय ठेवलाय. थोडेसे ना तव्याला तेल लावून घ्यायचे. तवा तापलाय. पराठा ना आता भाजून घेऊ. मस्त असा ना फुगायला लागलाय. दोन्ही बाजूने एकदम छान भाजून घ्यायचं. पराठा ना भाजून झालाय. आता तूप लावून घेऊ. ब्रशने ना असं पांगून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे लागले जाईल ते. पराठा ना भाजून घ्यायचाय. दोन्ही बाजूने भाजून घ्यायचा. ब्रशने असं लावून घ्यायचं, म्हणजे सगळीकडे लागले जाईल. पराठा ना तयार झालाय. आता प्लेटिंग करून घेऊ. Like, comment, and subscribe.